नोकरी व वास्तव्यास असलेल्या तरुणाचा कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न। कोपरगाव शहरातील बेटभाग या ठिकाणी गुरु शुक्राचार्य महाराजांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये विवाहाला कुठलाही मुहूर्त लागत नाही, तेथे कधीही विवाह करू शकतात असे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे। नुकतेच अमेरिकेत नोकरीस असलेल्या व अमेरिकेतच वास्तव्यास असलेल्या समर्थ चंद्रवर्धन पटेल, बडोदा गुजरात, हल्ली मुक्काम अमेरिका या तरुणाचा 9 जानेवारी 2025 रोजी विवाह संपन्न झाला। या तरुणाचा विवाह भूमिका जयवंत नारखेडे, जळगाव, महाराष्ट्र असे या तरुणीचे नाव आहे। या दोन्ही उच्च शिक्षित तरुणीचा विवाह कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये संपन्न झाला। महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य संजय चव्हाण संभाजीनगर यांचे ते भाचे आहे। या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते। देशातील विविध राज्यातील नातेवाईक, मित्र आदी उपस्थित होते। त्याचबरोबर गुरु शुक्राचार्य मंदिराच्या वतीने ट्रस्टी पटवर्धन, मंदिर समिती प्रमुख सचिन परदेशी, मंदिर समिती उपप्रमुख प्रसाद पर्रे, आदिनाथ ढाकणे यांनी या विवाहास उपस्थित राहून शुभ मनोकामना व्यक्त केल्या आहेत। संजय वीरेंद्र सिंग चौहान, राहणार संभाजीनगर। मी स्वतःला ना अवतार समजतो, मी एक छोटा सेवक आहे, नवग्रहांचा सेवक आहे, जे लोकांना एक मार्गदर्शक म्हणून सांगू शकतो की काय करावं। लग्न जुळवणी, कोणाच्या नाना अनेक अडचणी ज्या असतात किंवा विवाह होत नाही, तर कोपरगाव मधलं, बेट कोपरगाव मधलं हे दैत्य गुरूंचं जे मंदिर आहे शुक्राचार्यांचं, हे मंदिर, याचे अनुभव मला खूप आधी आलेले आहेत। इथे अनेक लग्न झालेली आहेत माझ्या सांगण्यावरनं, किंवा ज्यांना मार्गदर्शन केलंय, लोकांनी ऐकलं, तर मी हा पायंडा आपल्या घरी पाडला। माझ्या भाच्याचं लग्न, जो अमेरिकेत खूप काळापासून स्थायिक झालेला आहे, त्याचा विवाह मी इथले जळगावची नारखेडे परिवारातली मुलगी भूमी, माझ्या भाच्याशी लग्न, तिचं समर्थ चंद्रवर्धन पटेल हा माझा भाचा, याचं लग्न मी इथं ठरवलं। दोन्ही परिवारांनी कुठलीही आनाकानी केली नाही किंवा कुठलाही संशय बाळगला नाही की कसं होईल, काय होईल। जेव्हा की दोन्ही परिवार एक दुसऱ्याला भेटलेले नाही, ते डायरेक्ट बेट शुक्राचार्यांच्या मंदिरातच भेटले आणि इथं हे जे मुहूर्तावर ते लग्न केलं, हे लोकांना दाखवण्यासाठी की इथं मुहूर्त लागत नाही। इथं लग्न लावल्यानंतर तुमचे विवाहोपरांत जीवन हे दोघं सुख समृद्धी जे मिळते, हा अनुभव आहे। त्यामुळे आम्ही इथे येऊन हे लग्न लावलेलं आहे। माझा भाच्यानी, मुलीकडच्या भूमीनी, नारखेडे परिवारांनी जी साथ दिली, ती ह्यासाठी दिली की आजकाल बँक्वेट, गार्डन कल्चर, डेस्टिनेशन वेडिंग हे सुरू झालेलं आहे, तर याच्या पलीकडे जाऊन यांनी साधं, एकदम साधारण पद्धतीने विवाह करून, जे देवाला मान्य आहे त्या वातावरणामध्ये येऊन शहनाई वादनामध्ये हे लग्न लागलं आणि लोकांनी आनंद घेतला। परंपरेला परत तरुण पिढी जुळतीये, हा मनाला फार मोठा आधार आणि आनंद आहे। आपली भारतीय मंदिरं, भारतीय धर्मस्थळ जर उत्कर्षावर न्यायची असेल, तर ही तरुण मंडळी मंदिरांकडे वळली पाहिजे। आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे, हा पायंडा पाडावा, लोकांनी याच्यातनं बोध घ्यावा आणि मंदिरांमध्ये विवाह करणं, साध्या पद्धतीने विवाह करणं, जवळच्या लोकांमध्ये विवाह करणं, आनंद नगरी भरू नये, हा एकदम नजीकच्या जिव्हाळ्याच्या लोकांचा, फक्त रक्ताचीच नाती पाहिजे असं नाहीये, जी बनवलेली नाती असतात ती जरी राहिली, आणि त्याचाच अनुभव लोकांना येतो की बनवलेली नाती जास्त उपयोगी पडते।
आज इथून वेगवेगळ्या प्रदेशामधनं लोक आलेली आहेत ह्या मंदिरासाठी वेळ काढून. कोणी विशाखापट्टणमहून आलेले आहे, कोणी गुजरातहून आलेलं आहे, कोणी राजस्थानहून आलेले आहेत, कोणी भारताच्या कानाकोपऱ्यातनं ह्या विवाहासाठी आज 150 लोक जमलेली आहेत. हा एक फार मोठा आनंद देणारा, मनाला सुखावणारा आहे की एका आवाजावर ते आपल्या जे नगर जिल्ह्यातल्या अहिल्याबाई नगरातल्या तालुका कोपरगाव तालुक्यामध्ये येऊन लग्न लावावं आणि शुक्राचार्याच्या मंदिरांमध्ये लागावं, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा आम्ही एक आशीर्वाद समजतो या देवभूमीचा, आणि आम्ही याला देवभूमीच म्हणतो. कारण अहिल्यानगरामध्ये नवग्रहांमधली 4 नवग्रह आहेत. नेवासाला राहू केतूचं मोनीराजांच्या मंदिरामध्ये अस्तित्व आहे. शनी शिंगणापूरला श्री ब्रह्मांडाचे जे न्यायाधीश आहे त्यांचं वास्तव्य आहे. आणि कोपरगावला ज्यांना सगळ्याची लालसा असते, इच्छा असते, धनसंपदा, शुक्र इथं आहे, धनलक्ष्मी इथं आहे, आई लक्ष्मीचा भावाचं मंदिर आहे. त्यामुळं सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा, लाभ घ्यावा, या मंदिराला सडळ हाताने मदत करावी आणि पिढीला, येणाऱ्या पिढीला, तरुण पिढीला मंदिराकडे वळावं, हे माझं आव्हान आहे. माझा भाचा हा एरोस्पेस इंजिनिअरिंग झालेला आहे, PhD झालेली आहे. तो जेव्हा हे स्थळ त्याच्याकडे आलं, त्यांनी मला विचारलं हे कसं आहे, तर मी सांगितलं तुझा विवाह 12 जानेवारीच्या आत होऊन जाईल, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि जर देवाची मर्जी असेल. हे सगळं देवकार्य आहे आणि देवाच्या मर्जीविना, त्यांनी बोलवल्या विना मिनिटाची घडी बिघडली नाही. सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे वेळेवरती झालेल्या आहेत. तर ही जोपर्यंत नवग्रहांची इच्छा होत नाही, आम्ही काहीही करू शकत नाही. त्यालाही नवग्रहांनीच बुद्धी दिली की इथं यावं. मुलींकडच्या लोकांनी पण सुद्धा संमती दिली आणि तेही आनंदाने त्यांनी सहभाग घेतला. आपल्या मुलीचा कन्यादान त्यांनी केला आणि ह्या विवाहाला सगळं मनाने आणि भावनेने देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रांतातली, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं आलेली आहेत. तर त्यामुळं ह्या मंदिराचा जे एक मी सांगेल चमत्कारिक अनुभव, आणि आपणही म्हणतो की चमत्कारला नमस्कार आहे, ते अनुभव, पूर्वानुभव माझे जे ऐकलेले आहेत. तर त्यामुळे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता, कुठलीही शंका न ठेवता, एका दमाने, एका स्वराने 100 लोकांनी ह्या लग्नाला दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये येऊन लग्न लावायला संमती दिली आणि आनंदाने सहभाग घेतला. राजस्थान असेल, गुजरात असेल, या ठिकाणी जे आज पाहुणे मंडळी या विवाह सोहळ्यासाठी आल्यानंतर त्यांना या ठिकाणी बघून कसं वाटलं या ठिकाणी, नाही का? ते अविश्वसनीय, अकल्पनीय त्यांच्यासाठी होतं की अजूनही इथली परंपरा जपल्या गेलेली आहे. एवढ्या याच्यात कसं ऍडजस्ट होईल आणि एवढ्या साध्या पद्धतीने किंवा एवढ्या सजावटींनी जे मंदिराच्या लोकांनी आम्हाला मदत केली, विश्वस्तांनी मदत केली, तर ते सगळे अद्भुत झाले. कारण बाकीकडे सगळे प्रोफेशनलिझम आहे, बँक्वेट, तुम्ही पैसे द्या आणि मोजा. इथं भावना होत्या, इथं पैशाचा व्यवहार नव्हता. इथं शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये जो अनुभव आलेला आहे, जे लोकांनी आम्हाला, पुरोहित लोकांनी म्हणा, विश्वस्तांनी म्हणा, जी मदत केलेली आहे, जे उभे राहिले, असं होतं की हे त्यांच्या घरचं कार्य होतं. जो सहभाग जो नोंदवला हे आनंददायक होतं. हे सगळे लोक बाहेरच्या आल्याने त्यांच्या आनंदाश्रू डोळ्यात आले की असंही जिथं नातं नसतं तिथं जाऊन आपण काम केलं. काही लोक तर मी इथले सांगतो, आवर्जून सांगेल, बाळासाहेब पाटील झाले, योगेश पाटील झाले, सचिन परदेशी झाले, प्रसादराव झाले, पटवर्धन साहेब झाले. हे आपण एक म्हण ऐकली असेल, आपल्याकडे म्हणी चुकीच्या नाही बनले. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाने. ते एवढे अब्दुल्ला दिवाने होते, त्यांना कोण मुलगी कोण मुलगा काहीही माहित नव्हतं, तरी यांनी मनापासून आपल्या घरचं कार्य असं केलेलं आहे. तर हा म्हणजे आजच्या काळामध्ये अविश्वसनीय आहे. पण आज अमेरिकेसारख्या ठिकाणी मुलगा तर आहेच, पण मग मुलगी सुद्धा त्याच ठिकाणी होती का? आहे नाही, मुलगी इथून जाणार आहे अमेरिकेला. ती मुंबईला काम करते. पण मुंबई आणि अमेरिकेमध्ये
त्यांच्या जीवनशैलीमध्ये जास्त फरक नाहीये, सगळं रोबोटिक झालेलं आहे. पण तरी विश्वास ठेवून इथं येऊन लग्न करणं, मी त्या 2 तरुणांचं म्हणजे मुलाचं आणि मुलीचं कौतुक करेल की त्यांनी कुठलेही आडेवेडे नाही घेतले. स्पष्टपणे सांगितलं की मामा जहां आप बोलेंगे वहां शादी करेंगे, अगर आशीर्वाद मिल रहा है, विवाह अच्छा चलता है तो वहां जाएंगे, यहाँ बैंकेट में शादी नहीं करेंगे. पण असं कळतं की मोठ्या एका वैज्ञानिक पोस्टवर अमेरिकेमध्ये आहे, हे काय आहे? ते मी आज त्यांच्या कामाबद्दलच्या स्वरूपामध्ये किंवा संस्थेचं नाव घेऊन मी ती प्रसिद्धी मिळवणं मला आवडणार नाही. मी फक्त एवढं सांगेल, मनाने तो इतका उच्च आहे, तो त्याच्या ज्ञानाने मोठा असेल, पण मनाने तो खूप मोठा आहे आणि आपल्या भूतलाला जमिनीवर पाय ठेवून तो साधारण पद्धतीने लग्नाला मान्य झाला. ही आजकालच्या तरुण मंडळीला एक दिशा देणारी गोष्ट आहे. तरुणांनी ह्या गोष्टीला लक्ष द्यावं आणि आपल्या मंदिराला, आपल्या धर्मस्थळांना कसं मोठं करता येईल हा विचार करावा. अमेरिका तो सालों से रहता हूँ और वहाँ का कल्चर भी काफ़ी समझ आ गया है अब, लेकिन इंडिया का जो कल्चर है, हमारे जो संस्कार है, जो वैल्यूज़ है और जो फैमिली अटैचमेंट है वो वहाँ बिल्कुल नहीं है. इसीलिए यहाँ पर शादी करने का हमने डिसीजन लिया और सबसे बड़ी बात थी कि वैदिक पद्धति से शादी करनी है. और उसमें भी संजय मामा जो है मेरे, उन्होंने कहा कि हम शुक्राचार्य मंदिर में करते क्योंकि इसका बहुत महत्व है. इसलिए हमने डिसाइड किया कि हम इसी मंदिर में शादी करेंगे कोपरगांव तालुका में. सो शिर्डी हे देवस्थान तसं सगळ्यांना माहितीच आहे साईबाबांमुळे. सो आणि अजून इथे कोपरगाव म्हणून आहे, तिथे शुक्राचार्य मंदिर आहे. सो ते पण खूप फेमस आहे बिकॉज तिथे असं मानलं जातं की विदाऊट मुहूर्त लग्न लावतात. आणि ते मान्यता अशी आहे की कारण तिथे बरेच सक्सेसफुल झाले लग्न आणि जे मागितलं जातं देवाकडे ते सगळं तिथे पूर्ण होतं. अशी सगळ्या मान्यतेमुळे आम्ही आमच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने इथे कमी लोकांमध्ये लग्न केलं. बिकॉज कसं संस्कार आपले तसेच आहे की कमी लोकांमध्ये फॅमिलीमध्ये लग्न लावा आणि धर्म आपला जो आहे तो पुढे कंटिन्यू करा. सो त्यामुळे आपण मग इथे लग्न केलं आणि आम्हाला खूप आनंद होतो इथे लग्न करून आणि खूप सक्सेसफुल होईल आमचं लग्न इथे कंटिन्यू करून. सो असंच इच्छा आहे की म्हणजे आता नॉर्मली बाहेर बँक्वेटमध्ये पण लग्न खूप करतात, बट एक धार्मिक स्थळात लग्न केलेलं त्याचं वेगळंच एक महत्त्व आहे. कारण आपण जे बाहेरचे पंडित पण असतात ते खूप शॉर्टकटमध्ये बेसिकली करतात पूजा, आणि तशीच आम्ही इथे एक्सपिरियन्स जे केलं ना, त्या पंडितांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजवली. प्लस ते 7 वचन काय आहेत वगैरे असं सगळं डिटेलमध्ये सांगितलं. त्याच्यामुळे त्या महत्त्व आम्हाला तिथे जाणवलं त्या गोष्टीचं. सो म्हणून आम्ही चॉईस केलं की हे बेटर आहे, काइंड ऑफ बँक्वेटमध्ये करायपेक्षा हे खूप बेटर आहे आणि तो एक्सपिरियन्स आय थिंक सगळ्यांनी घ्यावा इथे येऊन. पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की जी पुढची पिढी आहे, तरुण आहे, तरुणाई आहे, की मोठ्या असं डालाडोलामध्ये हे लग्न सोहळे करतात, त्यानंतर बँड वगैरे, तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? आय थिंक इट इज वेस्ट ऑफ मनी टू बी फ्रँक. आणि म्हणजे तसं काही नाही, त्यांचं असतं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व असतं की आम्हाला फंक्शन सारखं करायचं आहे. सो ते विधींना खूप कमी महत्त्व देतात, बट लग्न हा असा सोहळा आहे ना की तो विधींनीच बनतो. सो आय थिंक पुढच्या पिढीने त्याच्यावर जास्ती फोकस केला पाहिजे, बिकॉज लग्न हा खूप मेन आणि इम्पॉर्टंट आपल्या लाईफचा पार्ट आहे. सो आय थिंक ते विधींमुळेच पूर्ण होतं.